शैक्षणिक पात्रता। चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लातूर डीसीसी बँक सरळ सेवा भरती आलेली आहे। इथे सगळं तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। शैक्षणिक पात्रता काय असणार आहे मित्रांनो, कुठल्या पोस्ट आहेत, सगळ्या डिटेल्स आपल्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर लातूर शहर विद्यार्थी मित्रांसाठी नव्हे तर महाराष्ट्रातल्या कुठलाही कानाकोपऱ्यातला विद्यार्थी असो तो या ठिकाणी फॉर्म भरू शकतो। लातूर डीसीसी बँक तो पण एक्झाम होणार आहे सरळ सेवा भरती मधून, त्याच्यामुळे महत्वाची संधी आहे आणि पगार सुद्धा चांगला आहे आणि परमनंट भरती आहे। त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला इथे 1 वर्ष म्हणजे 1 इयर प्रोबेशन कंप्लीट करावे लागणार आहे, त्यानंतर तुम्ही कन्फर्म होणार आहात। ओके, ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, कारण की हे पाहून घ्या मित्रांनो, अर्ज व दिनांक, जागा, फीस, वेतन, कागदपत्रे, मुलाखत। सुरुवातीला याच्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे आणि नंतर मुलाखत आहे। लेखी परीक्षा असणार आहे मित्रांनो तुमची 90 मार्कला असणार आहे आणि मुलाखत फक्त 10 मार्कला एवढीच होणार आहे। म्हणजे ज्याचं लेखीमध्ये पकड चांगली आहे तर त्याचं सिलेक्शन 100% होणार आहे। मुलाखत मित्रांनो फक्त 10 मार्काला असणार आहे। याच्यामध्ये लेखीला जर तुम्ही 85 किंवा 88 प्लस घेतले किंवा 80च्या पुढे असतील तर बेस्ट सिलेक्शन चान्सेस तुमचा असणार आहे मित्रांनो। आता अर्ज किती भरायचे आहेत मित्रांनो, कधीपासून 18/12/2025 पासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे आणि 21/1 म्हणजे 21 जानेवारी 2026 ला एंड ऑफ अर्ज भरण्याची लास्ट डेट आहे मित्रांनो। फीस असणार आहे 900 रुपये प्रत्येक पोस्ट साठी। आता तुम्हाला महत्वाचं पाहिजे की पोस्ट कुठल्या आहेत, तर क्लर्कची आहे मित्रांनो 250 जागा आहेत, शिपाईच्या आहेत 115 जागा आणि चालकाच्या फक्त आहेत 10 जागा। स्कोप जरी कमी असला, जागा कमी असल्या तरी तुमचं जर सगळं क्लिअर झालं, एक्झाम, इंटरव्ह्यू, बाकीचे डॉक्युमेंट्स असतील तर इथे सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। म्हणून जागेला व्हॅल्यू न देता तुमच्या जी काबिलियत आहे ती इथं प्रेझेंट करायची आहे मित्रांनो, ठीक आहे। सो क्लर्कला आहे तर 250 जागा, शिपाई 115, चालक 10, अशा टोटल मिळून 450 म्हणजे जागा आहेत, 375 जागा आहेत। याच्यासाठी वेतन सुद्धा तुम्हाला भरभक्कम असणार आहे। फीस असणार आहे प्रत्येक पदासाठी 900 रुपये। ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता वेळेस तुम्हाला शुल्क भरावं लागणार आहे। निवड प्रक्रिया असणार आहे तुमचं मित्रांनो रिटन एक्झाम प्लस तुमचा इंटरव्ह्यू, या दोन गोष्टीच्या अगेन्स्ट बेसिस वरती तुमचं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो। त्यामुळे चांगली पकड अभ्यासावर ठेवायची, लक्षात असू द्या इथे मित्रांनो। कागदपत्रे कुठले लागणार आहेत आणि मुलाखत कशी होणार आहे। कागदपत्रे तुमच्या क्लर्क असू द्या, शिपाई असू द्या किंवा चालक असू द्या, सगळ्यांना सेम कागदपत्र लागणार आहे। तर फक्त डिफरन्स पोस्ट नुसार थोडा वेगळा आहे। जर तुम्ही चालकसाठी आणि शिपाईसाठी, क्लर्कसाठी जर तुम्ही कागदपत्रे म्हणाल तर सगळे शैक्षणिक डॉक्युमेंट्स तुमचं, त्याच्यामध्ये तुमचे मार्कशीट, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, मार्कशीट, फोटो, सिग्नेचर, तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि चालकासाठी मित्रांनो तुम्हाला इथे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे, खूप जास्त लक्षात असू द्या। कुठल्याही सरळ सेवेची किंवा गव्हर्नमेंटची एमपीएससी स्पर्धा परीक्षा कुठलीही असू द्या, जर चालक पदासाठी वॅकन्सी निघली तर ड्रायव्हिंग लायसन्स हे कंपल्सरीच असणार आहे मित्रांनो। ही गोष्ट लक्षात नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे। हे झालं तुमचा डॉक्युमेंटचा क्रायटेरिया मित्रांनो। त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार आहे डीसीसी बँकेमध्ये, त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी 1 वर्ष प्रोबेशन पिरियड वरती ठेवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं कन्फर्मेशन होणार आहे। प्रोबेशन पिरियड वरती असताना तुमचं पर मंथ म्हणजे प्रत्येकी महिन्याला सॅलरी होणार आहे। असं नाही की एक प्रोबेशन म्हटल्याच्या नंतर 6 महिन्यातून एकदा किंवा 3 महिन्यातून क्वार्टरली, हाफ क्वार्टरली, बिलकुल नाही। पर मंथ तुमचं सॅलरी मिळणार आहे तुम्हाला आणि नंतर 1 वर्षानंतर तुम्ही कन्फर्म रोल वरती रुजू होणार आहात। डीसीसी बँक लातूरच्या याच्यासाठी वॅकन्सी आहे आणि ही एक्झाम मेन म्हणजे सरळ सेवेतून घेण्यात येणार आहे। फक्त लातूरकरांसाठी नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोणाकोपऱ्यातले विद्यार्थी असाल तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। हो मित्रांनो, ही बातमी 100% खरी आहे। लवकरात लवकर जागेला अर्ज करायचा आहे आणि सगळ्या प्रोसेस कंप्लीट करून घ्यायच्या आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर मुलाखतीची सुद्धा तयारी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासाची जोरदार तयारी करायची। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। काही डाऊट असेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता। तर भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट सोबत, नवीन जागेसोबत। जय हिंद मित्रांनो, राम राम।